पुढचा प्रॉब्लेम आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे. हा पॉईंट कन्सिडर करणार आहे आपण, ए पॉईंट. हा पॉईंट करणार आहे बी पॉईंट. या ए मधून रिॲक्शन जाणार आहे ती आपली आर ए राहणार आहे, आणि इथून जी रिॲक्शन राहील ती व्हर्टिकल रिॲक्शन ती राहणार आहे आर बी. तर आर ए आणि आर बी आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये पहा, आपल्याला एक पॉईंट लोड दिलेला आहे 50 किलो न्यूटनचा, आणि एक युडीएल दिलेली आहे 20 किलो न्यूटन पर मीटरची. त्याचा स्पॅन दिलेला आहे आपल्याला 4 मीटर. त्याचा स्पॅन काय दिलेला आहे आपल्याला 4 मीटर. आता मी काय सांगितलं होतं की या स्पॅनच्या सेंटरला बरोबर काय होते, याचा टोटल लोड ऍक्ट होत असतो. तुम्ही इथं टोटल लोड काढून घेतो. हा टोटल लोड इज इक्वल टू काय करायला लागते, तर 20 किलो न्यूटन पर मीटर म्हणजे काय, त्याची इंटेन्सिटी टोटल लोड कसा निघणार आहे, इंटेन्सिटी इंटू स्पॅन ऑफ युडीएल. इंटेन्सिटी किती आहे 20 आणि स्पॅन किती आहे 4 मीटर, म्हणजे 20 इंटू 4 म्हणजे किती झाला हा 80 किलो न्यूटन. आणि तो लागणार किती डिस्टन्सवरती आहे, तो बरोबर बी पासून 2 मीटर म्हणजे 4च्या मधात, म्हणजे हे 2 मीटर असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती राहणार आहे आपलं, हे डिस्टन्स सुद्धा राहणार आहे 2 मीटरच राहणार आहे. बरोबर. अशा प्रकारे हे युडीएल इथं ऍक्ट होते. बरोबर. तर हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिले घेणार आहे आपण समेशन बाय टेकिंग इक्विलिब्रियम कंडिशन. असं समजून राहिलो आपण की हे बीम इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे ना. बाय टेकिंग इक्विलिब्रियम कंडिशन काय घेणार आहे, पहिले आपण समेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए. एच्या भोवती काय घेऊन राहिलो की याच्या भोवती डाऊनवर्ड फोर्स जे असतील, म्हणजे लेफ्ट हँड साईडचा जो सपोर्ट असते त्यामध्ये जर आपण मुवमेंट घेतली तर आपले डाऊनवर्ड फोर्सची मुवमेंट काय ते अँटी क्लॉकवाईज येत असते, आणि अपवर्डची आपल्या डाऊनवर्ड फोर्सची क्लॉकवाईज येत असते, आणि अपवर्ड फोर्सची काय ते अँटी क्लॉकवाईज येते. तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं काम नाही राहत, सरळ सरळ लिहायचं काम राहते. म्हणजे मुवमेंट पाहत चालावं लागणार. अपवर्ड जर दिसला आपल्याला, म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजे हा आपला लेफ्ट हँड साईड, काय आपला लेफ्ट हँड साईड म्हणजे हा ए पॉईंट आपला लेफ्ट हँड साईड आहे, बी पॉईंट आपला काय राईट हँड साईड आहे. म्हणजे हे पहा, लिहिणाऱ्या हाताकडे चालला तो, आणि हा का चालला या हाताकडे लेफ्ट हँड साईड कडे चालला. बरोबर. तर पहा आर ए कुठून चालला, ए मधून पास होते, म्हणून तो घेणार आहे का आपण, नाही. म्हणजे आर ए इंटू झिरो नाही घेतला तरी चालते. दुसरा फोर्स कोणता आपला 50, त्याची मुवमेंट कशी येणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस 50 इंटू डिस्टन्स किती आहे त्याचं 2. किती मीटर आहे 2 मीटर 2. त्याच्यानंतर फोर्स कोणता येते, डायरेक्ट टोटल लोड येतो आपला किती 80 किलो न्यूटनचा. त्याचं डिस्टन्स किती आहे 2 2 4, आणि हे 2 मीटर परत 6 आहे ना, म्हणजे प्लस 80 इंटू 6. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर पुढचं येते आपला आरबी फोर्स. तर आरबी कसा आपला अपवर्ड चालला, म्हणून त्याची मुवमेंट काय राहणार आहे अँटी क्लॉकवाईज. मायनस आरबी इंटू डिस्टन्स किती आहे 2 2 4, आणि हे 4 मीटर म्हणजे झाला 8 मीटर, म्हणजे 2 2 4 आणि 2 4 6 2 8. बरोबर. म्हणजे मायनस आरबी इंटू 8 इक्वल टू 0. म्हणजे काय होते 50 इंटू 2 म्हणजे किती 100, प्लस 80 इंटू 6 म्हणजे 848 म्हणजे 480, मायनस आरबी इंटू 8. अशा प्रकारे हे काढलं आपण. याची आता इक्वल टू काय होणार आहे ते 0, इक्वल टू 0. बरोबर. याची बेरीज करून घेऊ. 580 होते याची बेरीज, म्हणजे 580 मायनस आरबी इंटू 8 इक्वल टू 0. म्हणजे काय होईल आरबी इंटू 8 इकडे घेऊन गेलो म्हणजे पॉझिटिव्ह झाला तो, इक्वल टू काय होणार आहे 580 इकडे राहणार आहे सेपरेट. 580 म्हणजे आरबी इक्वल टू काय होते आपला 580/8. किती येतो तो काढायचा आपल्याला. तर तो येते 580/8 म्हणजे तो येतो 580/8. त्याचा आन्सर येते आपलं 72.5. आरबी येते आपला
72.5 काय तो किलो न्यूटन, याचं जे असेल तेच आहे ना, किलो न्यूटन. आरबी येते 72.5 किलो न्यूटन. बरोबर, हे आन्सर झालं. त्याच्यानंतर घेणार टेकिंग समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. म्हणजे फोर्सेसची बेरीज करायची फक्त. सिम्पली आपल्याला इथं फोर्सेसची बेरीज मोमेंट घ्यायची नाही इथं. तर समेशन एफ वाय मध्ये फक्त फोर्सेस, अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आर ए म्हणजे काय, आर ए पॉझिटिव्ह होणार आहे आपला. त्याच्यानंतर दुसरा फोर्स कोणता आहे आपला, 50 आहे, -50 होणार आहे. नंतर कोणता आहे आपला, 80 किलो न्यूटन आहे, तर -80. नंतर फोर्स कोणता आहे, आरबी आहे, प्लस आरबी इक्वल टू 0. आर ए माहित नाही आपल्याला. -50 आणि 80 म्हणजे किती होते, 130. किती होणार आहे, 130. आणि प्लस आरबी किती होणार आहे, 72.5. म्हणजे -130 प्लस 72.5, तर याचा आन्सर येते आपलं 57.5. किती होते, 57.5 इक्वल टू 0 आहे ना. इथं आरबीची व्हॅल्यू पुट करून दिली आपली 72.5. काय आर ए मायनस किती येते, 57.5 इक्वल टू 0. म्हणजे आर ए बरोबर काय होते आपला 57.5 किलो न्यूटन. अशा प्रकारे आपण हा आर ए काढला. हा काय काढला आपण, आर ए काढला. अशा प्रकारे हा आर ए निघतो. समजलं. तर पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, तर या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, तशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर आपल्याला 50 किलो न्यूटनचा एक पॉईंट लोड दिलेला आहे आणि 20 किलो न्यूटन पर मीटरची काय दिलेली आहे आपल्याला, 20 किलो न्यूटन मीटरची काय दिलेली आहे आपल्याला, युडेल दिलेली आहे. तर त्या युडेलला काय केलं आपण, टोटल लोड मध्ये कन्वर्ट केलं. टोटल लोड ऑलवेज काय होते, त्या युडेलच्या स्पॅनच्या मधात लागतो. तो 4 मीटर स्पॅन आहे. 4 मीटर म्हणजे 2 मीटर ते लागणार आहे तो. बरोबर, म्हणजे तो काय होईल, इंटेन्सिटी ऑफ युडियल इंटू स्पॅन ऑफ युडियल. स्पॅन किती आहे, इंटेन्सिटी 20 आहे आणि स्पॅन 4 आहे. 20 × 4 म्हणजे 80 झाला तो आहे ना. तशा प्रकारे करून घेतला. आणि मग आता काय केलं आपण, समेशन मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए केला. तर त्याच्यामध्ये काय केलं आपण, आर ए इंटू 0, नंतर 50 × 2 हे डिस्टन्स. बरोबर, नंतर येथे 80 फोर्स, तो 80 इंटू डिस्टन्स किती येते, 1 2 म्हणजे 2 4 6. बरोबर, 6 आणि मायनस आरबी इंटू 8 हे काढून घेतलं. आरबी आपला आला 72.5. समेशन एफ वाय इक्वल टू 0 केलं. आर ए त्याच्यामध्ये काय आलं, अपवर्ड जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणार निगेटिव्ह. म्हणजे आर ए पॉझिटिव्ह -50 -80 आणि प्लस आरबी, हा अपवर्ड चालला म्हणून आरबी प्लस आहे ना. त्याच्यामध्ये काय केलं मग, आरबीची ह्याची दोघांची बेरीज करून घेतली, ती 130 आली आणि आरबीची व्हॅल्यू पुट करून घेतली. मग आर ए किती येते, -57, आर ए -57.5 इक्वल टू 0 होते. म्हणजे आर ए इक्वल टू काय येते आपला 57.5 किलो न्यूटन. तशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं.